पॉईंटला षटकार मारण्याची क्षमता ही गौरवकडे आहे. त्यामुळे आता या मॅचमध्ये उजव्या हाताच्या फलंदाजांना डाव्या हाताचा गोलंदाज चेंडू जर पाहिला तर लेग ब्रेक आहे. त्यामुळे कशा पद्धतीने खेळ हे पाहावं लागेल. लेट्स प्ले. गेम इज ऑन. डावाला सुरुवात. पहिला बॉल पवन केने. स्टॅकिंग एंडला गौरव सज्ज आहे पहिला चेंडू टाकण्यासाठी. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु इथे शरीराचा वेध घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वेगाने स्कीड झाला आणि बरोबर शरीराचा त्याने वेध घेतला आणि पहिला निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पवन केने यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी 2-3 पावलांचा रनअप, परंतु बॉल रिलीज करत असताना शोल्डरचा पुरेपूर वापर करताना पवनला आपण पाहताय गती तो प्राप्त करतो. चेंडू रिलीज करत असताना, डिलिव्हर करत असताना डॉट बॉल. यावेळेला फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्टँड अँड डिस्पॅच 20 स्टेपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर शक्यतो याच पद्धतीनं खेळणं फार गरजेचं राहतं, कारण तुम्हाला चांगले फटके त्या ठिकाणी एक्झिक्यूट करता येतात आणि इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. जबरदस्त टायमिंग. 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. बॅटिंग करताना ऐरोली टीमला 6 रनने अकाउंट ओपन झालं. गौरवचं अकाउंट ओपन झालं ऐरोली संघाचं. मागील दोन्ही सामने वरदविनायक टेंबोली संघाने जे जिंकलेत ते सामने शेवटच्या चेंडूपर्यंत आपण पाहिले आणि नशिबाची साथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये वरदविनायक टेंबोली टीमला मिळाली. त्याच्याबरोबरीने 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड करत हा संघ ऐरोली पुढे आला. मागच्या सामन्यामध्ये 1 साइडेड करत तर आपण पाहिलं विजय संपादित करत तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा ऐरोली संघ आपण पाहता. या 2 बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातला एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आपण येताना पाहताय. पहिले षटक मार्ग असताय. पवन तयार. स्टेप आउट झाले. काउंटर अटॅकचा प्रयत्न. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचं होतं. ओव्हर थ्रो झालाय. अतिशय वेगवान थ्रो प्रतीकच्या पायावरती लागला. अतिशय वेगाने केलेला हा थ्रो रॉकेट थ्रो आपण पाहताय. त्या ठिकाणी सिंगल रन घेतली. एंड बदलला आणि जयेश पाटील हा खेळाडू आता स्टॅकिंग एंडला त्याला आपण येताना पाहताय. चांगला फलंदाज आहे. खरं तर मागील हंगामामध्ये टेनिस क्रिकेटच्या हंगामामध्ये जुहगावची नाईट स्पर्धा अप्रतिम यतीन भोईर यांची स्पर्धा आपण पाहिली. त्या स्पर्धेमध्ये जयेश पाटीलने धुव्वाधार फलंदाजी केली होती. तो जयेश पाटील आता स्टॅकिंग एंडवरती येताना आपण पाहताय. खरं तर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. स्विंग आणि मिस. डाव्या हाताचा गोलंदाज नॅचरल स्विंगचा योग्य वापर करताना या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू इथे आपण पाहताय पवन केने या खेळाडूच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॅकफुटला आले. कव्हरला खेळण्याचा परत प्रयत्न. अगदी सिली मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता. त्याच्या हातामध्ये चेंडू चालला. रन मात्र नाहीये. पहिलं षटक अतिशय चांगलं राहिलं वरदविनायक टेंबोली टीमसाठी. या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. एक षटकार देखील गौरवच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता आणि एकट्या गौरवने वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 7 धावा केल्या. त्यानंतर जयेश 2 बॉल फेस केले. 0 रन. एकही रन त्याला करता आलेली नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ संपताना टोटल धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी 7. बामणडोंगरी संघाच्या अगेन्स्ट खरं तर शेवटचं षटक प्रतीक ला घ्यायचं होतं, पण तो निर्णय त्या ठिकाणी घेतला पवन केने. संपूर्ण टीमने वेदांच्या हातामध्ये चेंडू दिला, कारण त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. तो चेंडूला वळवतोय. हातभर वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे आणि अगदी फिरकीच्या तालावरती पूर्णपणे त्या ठिकाणी बामणडोंगरी टीमला डॉमिनेट केला. आणि त्यामध्ये महत्त्वाचा आपण जर भाग पाहिला तर अमित नाईक हा खेळाडू शेवटच्या बॉलपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहिला. त्याचा ॲडव्हान्टेज त्या मॅचमध्ये टेंबोली टीमला मिळाला होता, पण तो इथे संघ वेगळा, परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आता एक मोठं आव्हान दोन्ही संघासमोर राहील. विजय कोणत्या संघाच्या बाजूने राहील, पराजित कोणता संघ होईल, कारण दिवसभराची मेहनत या खरं तर सामन्यावरती डिपेंड राहील. तुम्ही कशा पद्धतीने खेळताय, पुढे जाऊन तुम्हाला नक्कीच यश संपादित करता येईल. त्यासाठी प्रत्येक मॅच जिंकणं फार महत्त्वाचं आहे. वेदांत तयार. पहिला बॉल स्विंग आणि मिस. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं नेहमी म्हणतात. तुमच्याकडे गतीपेक्षा तुमच्याकडे टप्पा किती योग्य आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं हे फार महत्त्वाचं आहे. आणि इथे मात्र थोडासा वर्सटाईल गोलंदाज वेदांत पाटील त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. सोहमने मागच्या दोन्ही सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती, पण इथे खेचून मारला बॉलला. जबरदस्त टायमिंग. क्या बात आहे. स्लॉक स्वीपचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना यश मिळाला खरं तर गौरवला. आणखीन एक रुबाबदार फटका गौरवच्या माध्यमातून आला. षटकार. 6 धावा. धावसंख्येत मात्र वाढ. धावसंख्या धावफलकावरती त्या ठिकाणी पाहायला मिळेल 13 विदाउट लॉस. बिनबाद 13 ही धावसंख्या धावफलकावरती. गौरवच्या भात्यामध्ये खरं तर
वैविध्यपूर्ण असे फटके आहेत त्याच्याकडे, चांगले फटके आहेत आणि प्रत्येक फटक्याचा वापर त्या ठिकाणी करत असताना पण त्याला पाहत आहे. खरं तर स्ट्रोक बनवून मारला या फलंदाजाने. बॉल अगदी त्याच्या रडारमध्ये नव्हता, परंतु हा स्ट्रोक चांगल्या पद्धतीने बनवून मारला. पुढचा बॉल थोडासा पुढे टाकला, उजव्याच्या बाहेर चाललेला हा चेंडू निर्धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेदांत पाटील या खेळाडूच्या माध्यमातून कमबॅक करत असताना मागच्याही ओव्हरमध्ये एक षटकार गौरवने मारला होता, परंतु रन खर्च केल्या फक्त 7. इथेही पहिला षटकार पाहिला, बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने फुलर लेंथ पुढे टाकलेला हा चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉल, कमालीचा कमबॅक. वेदांतकडे असणारी उंची, त्याचा योग्य वापर तो या षटकामध्ये करतोय आणि थोडा प्रेशर क्रिएट करतोय फलंदाजांवरती. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल स्टेप आउट झाले, दबाव वाढला. डॉट बॉलचा बॉल मागे चालला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. गौरवला थोडं डॉमिनेट केलंय वेदांत पाटीलनं या षटकामध्ये. 1 रन आली, एंड बदलला. धावसंख्या धावफलकावरती आहे त्या ठिकाणी बिनबाद 14. संध्याकाळ झाली पण तो रबर बॉल, पावसाळी रबर क्रिकेट. इथे वातावरण कशा पद्धतीचं आहे हे लक्षात न घेता टायमिंगच्या आधारावर तुम्हाला मोठे फटके घ्यावे लागतील. याही वेळा आपण पाहिला डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. याही षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये पवनने 7 दिल्या, सेकंड ओव्हरमध्ये वेदांत पाटीलने 7 धावा खर्च केल्या. एक षटकार दोन्ही ओव्हरमध्ये अपवाद राहिला. एक षटकार, एक सिंगल दोन्ही ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. आता शेवटचं निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती राहील ऐरोली संघासमोर. ऐरोली संघाकडे बॅटिंग ऑर्डर भरपूर स्ट्रॉंग आहे. अगदी 7व्या-8व्या क्रमांकाचा खेळाडू देखील येऊन चांगली फलंदाजी करू शकतो एवढी क्षमता या टीमकडे आहे. त्यामुळे आता या धावा फार कमी वाटतात स्कोर कार्डवरती. धावांना गती द्यावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. गौरव आणि त्याच्या बरोबरीने जयेश या दोन्ही फलंदाजांना, गौरव बडदे त्यांच्या बरोबरीने जयेश पाटील हे 2 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ज्याने पटकावली तो सोहम पाटील. अष्टपैलू खेळाडू, सर्व गुण संपन्न असा खेळाडू सोहम पाटील यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आला शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि शेवटच्या षटकामध्ये मोठे फटके हवेत या ठिकाणी ऐरोली टीमला. जर टार्गेट मोठा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करता येईल. आणि जर का इथेही धावा कमी आल्या तर मात्र प्रेशर पूर्णपणे वाढेल सेकंड इनिंगमध्ये फिल्डिंग करताना ऐरोली टीमवरती. त्यामुळे परिस्थिती थोडीशी आपण जर पाहिली विपरीत घडत चाललाय ऐरोली संघाच्या वाट्याला. या परिस्थितीतून मात्र मार्ग शोधावा लागेल. तो मार्ग शोधण्याचा प्रयत्न गौरवला करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. चांगली फलंदाजी त्याच्याकडून आपण पाहिली संपूर्ण दिवसभर, पण तो निर्णायक मॅचमध्ये कशी कामगिरी करतोय हे देखील फार महत्त्वाचं राहील. यावेळेला धीम्या गतीचा बॉल लाईनी मिस केली आहे. डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं, त्यामुळे एक्स्ट्रामध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ, 15 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहता. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत, 6 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत. यावेळेला आपण पाहिला डाऊन द ग्राउंड ऑन साईडला फटका मिड विकेट क्षेत्राकडे स्वतः पवन केने उभे आहेत. सेकंडचा कॉल झाला, रिस्क घेतली आहे, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट, थ्रो ही परफेक्ट पवन केनेच्या माध्यमातून झाला जरूर, परंतु दोघांमध्ये चांगलं तालमेल, कॉलिंगही सुंदर होतं. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगलं पाहायला मिळालं आणि 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. बॅटिंग करताना टीम ऐरोलीला, बॅटिंग करताना गौरव या फलंदाजाला. 17 वरती पोहोचलाय ऐरोली संघ. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. किमान 30+ रन कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल. आता फलंदाजांना हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती मात्र मोठा प्रहार केलाय. चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, षटकार, 6 धावा. अप्रतिम टायमिंग. गौरवने संयम दाखवला, टेम्परामेंट त्याच्या माध्यमातून पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि त्यानंतर अगदी निर्णायक क्षणाला मात्र आता आक्रमक बॅटिंग. 4 बॉल बाकी आहेत, 23 धावा धावफलकावरती आहेत विदाऊट लॉस. अजून 4 चेंडूमध्ये आपण प्रेडिक्शन केलं किमान 30+ रन कशा होतील याकडे लक्ष द्यावं लागेल ऐरोली टीमला, कारण समोरच्या टीममध्ये देखील तितकेच चांगल्या ताकदीचे धाटणीचे फलंदाज पाहायला मिळतील. इथे देखील फटका सुंदर आहे, बॉल उंच गेलाय, सीमा पार जाईल काय तर गेलाय. यस, इट इज अ मॅक्झिमम. लगातार दुसरा उत्तुंग असा षटकार मैदानाच्या आतमध्ये येतोय गौरव या फलंदाजाच्या माध्यमातून. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू, जबरदस्त त्याची बॉडी फिटनेस चांगला आहे, फटके देखील तितके सुंदर आहेत आणि मैदानाच्या चहूबाजूला तो फटके मारतोय. कव्हर पॉइंटला षटकार आपण त्याचा पाहिला, लॉंग ऑफला षटकार पाहिला,
त्याचबरोबर लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी षटकार मारले. यावेळेला तेच तरार बॉल, सबमरीन डिलिव्हरी, बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि पंचांचा इशाराला 22ची सिंगल. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता, परंतु अवांतरची एक रन मात्र ऍड होईल बॅटिंग करत असताना मैदानामध्ये ऐरोली संघाच्या धावफलकावरती. बॅटला स्पर्श करून बॅटला एज लागून जर का बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला तर तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल, अन्यथा स्ट्राईक रोटेट नसणार आहे. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार असा हा चेंडू होता, त्याच्यावरती मात्र षटकाराचा केलाय प्रहार. 6 धावा. जबरदस्त बॅटिंग, ट्रिमेंडस शॉट गौरवच्या माध्यमातून आपण पाहत आहे. खूप चांगलं टायमिंग, प्रॉपर रडार मध्ये आलेला हा चेंडू, लांब लचक षटकार गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती 36, वैयक्तिक गौरवच्या 34 धावा 14 चेंडू मध्ये, आणि जयेश 3 चेंडू 0 रन, एकही रन त्याने केलेले नाहीये. चांगला रेकॉर्ड्स त्याच्या नावाने. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र आडव्या बॅटने खेळले. 1 बाउन्स बॉल चालला ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार. 4 चौकार, 4 धावा त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत ऑलरेडी. या मैदानाचा इतिहास आपण जर चालला तर वैयक्तिक 56 धावा प्रसाद गरज जावळे याच्या नावावरती आहेत आतापर्यंत रेकॉर्ड्स. टीम स्कोर 56 आणि वैयक्तिक 56. चाळीस धावा धावफलकावरती आहेत. निर्णय अंतिम निर्णय, त्यामुळे निर्णयाचा सन्मान केला त्याबद्दल खरं दोन्ही टीमचा मी विशेष आभार व्यक्त करेन.
41 रन, टार्गेट 40 धाबा धावफलकावरती आल्या पहिल्या 3 ओव्हरनंतर. वैयक्तिक 15 बॉलमध्ये गौरव 38 धाबांचं योगदान, जबरदस्त फलंदाजी. वन मन आर्मी आणि 2 एक्स्ट्रा रन. जयेशच्या खात्यामधून एकही रन येताना पाहायला मिळाली नव्हती, परंतु वैयक्तिक गौरवने 38 धाबांचं योगदान दिलं. एक्स्ट्राचे 2 रन, टोटल धावसंख्या 40. सोहम पाटीलचा स्पेल महागडा राहिला, त्यामुळे स्पेलमध्ये तब्बल 25 धाबा आल्या. ज्या सोहमने लगातार 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, तोच सोहम तिसऱ्या सामन्यामध्ये मात्र थोडासा महागडा राहिला. तर लगेचच स्पीडअप करा, फिल्डिंग लावून घ्या. आयरोली टीम विनंती राहील आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण आणखीन एक सामना पेंडिंग आहे. थोडं सहकार्य करा. 41 धावांची गरज. विनीत माली आणि त्याच्या बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय प्रतीक पाटील, टेंभुर्ली संघाचा प्रमुख खेळाडू. टेंभुर्लीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये सज्ज आहे. मानकोळी गावचा स्टार खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून टेंभुर्ली संघामध्ये सहभागी झालेला आहे विनीत माळी. त्याच्या बरोबरीने प्रतीक पाटील हा खेळाडू. नॉस्टा किक एंडवरती 18 बॉल आणि 41 धाबा. पहिलं षटक हाताळण्यासाठी गंगाधर इंगोळे, अजून एक खरं तर व्यावसायिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू गंगाधर इंगोळे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना जय हनुमान दापोली टीमला डायरेक्ट बाय म्हणजे आजचा शेवटचा सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यातून विनर टीम ही दापोली संघासोबत तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर 41चं टार्गेट आहे. जर सुरुवात चांगली केली, चला लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिलं बॉल टाकण्यासाठी गंगाधर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट, शॉर्ट ऑफ प्लेन बॉल. खूप चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. यस, यावेळेला बॅकफुटला जाऊन खरं तर ऑफ ड्राईव्ह अलोंग द कार्पेट, थोडंसं लस ग्रीन आउटफील्ड तुम्ही पाहताय मैदानाच्या 30 सर्कलच्या अगदी आतमध्ये. आणि त्या ठिकाणी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा येताना पाहताय. खरं संपूर्ण स्पर्धेमध्ये विनीत कडून अपेक्षित कामगिरी होताना पाहायला मिळालेली नाहीये, परंतु निर्णायक मॅचमध्ये जर का विनीतने चांगली कामगिरी केली तर नक्कीच संघासाठी लाभदायक राहील, उपयुक्त खेळी राहील आणि तो प्रयत्न त्याला करावा लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेला देखील फटका फसलाय. सातत्य खरं तर तिन्ही सामन्यामध्ये विनीत माळी हा खेळाडू थोडासा अपयशी राहिला. तिन्ही मॅचमध्ये तो झटपट बाद झाला. आता दबाव दडपण थोडंसं वरद विनायक टेंभिवली संघावरती राहील. पवन केने, प्रतीक पाटील, सोहम खरं तर या खेळाडूंवरती प्रचंड जबाबदारी त्यांना घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 1 डाऊनला 3ऱ्या क्रमांकावरती या टीमचा दुसरा आयकॉन खेळाडू पवन केने. गोरसैबी खरं ग्रामीण फॉर्मॅटमध्ये टेनिस बॉलमध्ये अतिशय वेगळी दहशत ज्या संघाची राहिली तो संघ आपण पाहताय गोरसई बी संघाचा एक आघाडीचा प्रमुख खेळाडू यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झालाय. 3 धावा माफी असा धाव फलकावधी. 15 चेंडूमध्ये 38. कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त षटकार कसे मारता येतील याकडे खरं लक्ष द्यावं लागेल, कारण रबर बॉल क्रिकेटमध्ये सिंगल डबल रन आपल्याला फार कमी पाहायला मिळतात. मोठे फटके हे सातत्याने जास्त पाहायला मिळतात आणि इथे मात्र अजून एक डॉट बॉल. गंगाधर इंगोळे चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या स्पेलमध्ये चांगला खरं तर षटक हातात असताना त्याला आपण पाहता दबाव विरोधी टीमवरती प्रतिसंघावरती टाकताना आपण त्याला पाहताय. अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. यावेळेला वेगवान तेज तरार फास्ट अँड फ्युरियस बॉल. प्रचंड वेगाने टाकलेला बॉल. चेंडू आणि बॅटचा नीटचा संपर्क जुळलेला नाही आणि इथे मात्र लेग बाईजच्या स्वरूपात 1 रन ॲड तुम्हाला होताना पाहायला मिळेल. सिंगलमध्ये भर पडेल. मागच्या इनिंगचा आपण विचार केला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 14 धावा आल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये जवळजवळ 26 धावा त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. यावेळेला लो फुल टॉस हलक्या हाताने बॉल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने ढकललंय. त्यानंतर दरम्यान दुसऱ्या रनचा कॉल. 2 धावा देखील अगदी सहजगत्या पूर्ण आपण होताना पाहता. 2 रन या ठिकाणी आलेले आहेत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 खेळाडू बाद 6 ही धावसंख्या धाव फलकावरती. चांगली सुरुवात या सत्रामध्ये केली आहे ऐरोली संघाने. वाईल्ड कार्ड एंट्री आय थिंक या टीमला मिळाली.
गोठिवली संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये नवी मुंबईचा आणखीन एक संघ ऐरोली संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. थोडी घाई करा, थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती राहील दोन्ही टीमला. आणखीन एक सामना पेंडिंग आजच्या दिवसातला आणि खरं तर आपण पाहत आहे पावसाळी सत्र आहे आणि अशामध्ये थोडासा अंधुक प्रकाश लवकर येऊ शकतो. जर का पावसाळ्या सरी आल्या मैदानामध्ये तर लास्ट मॅचमध्ये थोडासा अडचणी निर्माण होतील. त्यामुळे प्लीज दोन्ही टीमला मी सूचना करतो, थोडं आम्हाला सहकार्य करा. 12 बॉल आणि 35 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज गौरव शिंदे. फुलटॉस बॉल आणि या बॉलवरती मात्र आक्रमक फटका पवन केनेचा. एवन पवन केनेचा क्लास षटकार. 6 धावा. टायमिंग प्रॉपर. शेवटचे 11 बॉल 29 धावांची गरज. जबरदस्त पवन केनेचा हा फटका आपण पाहिला. त्या ठिकाणी फुलटॉस बॉलवरती आक्रमक झाला. 6 धावा या चेंडूवरती मिळाल्या. आता येणारे बॉल असतील 11 विजयासाठी. 29 धावांची गरज. निर्णायक मॅच मध्ये पवन केने जर का या ठिकाणी आक्रमक झाला तर मात्र अडचणी वाढतील ऐरोली संघासमोर. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर निर्णायक सामन्यांमध्ये निर्णायक कामगिरी भूमिका साकारणारा हा खेळाडू ज्याने गौरव शिंदेचं स्वागत केलं षटकाराने. गौरव शिंदेलाही कमबॅक करावं लागेल. यॉर्कर टाकायचा होता पण तो फुल टॉस मध्ये कन्वर्ट झाला आणि त्याच्यावरती आक्रमण करताना आपण पाहिलं पवन केनेला. पुढचा बॉल तेज तरार. क्या बात आहे. उजव्याच्या बाहेर वाईड यॉर्कर आणि अप्रतिम बॉल डिलिव्हर्ड केला मैदानामध्ये गौरव शिंदे या गोलंदाजाने. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर गौरवच्या अगेन्स्ट पवन कडे नव्हतं आणि इथे मात्र चांगलं कमबॅक. मागचा बॉल फुलटॉस त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर मात्र परफेक्ट यॉर्कर गौरव शिंदेकडून पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. 10 चेंडूमध्ये 29 धावांचं समीकरण. किमान 5 षटकार घ्यावे लागतील. 4 तर कंपल्सरी लागतीलच कारण 29 धावा त्यांना करायच्याच आहेत या मॅचच्या दरम्यान 10 चेंडूमध्ये. यावेळेला आपण पाहिला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या चेंडूला डेड घोषित केलं. पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती सज्ज व्हावं लागेल. ओव्हर द विकेट या ठिकाणी मग पाहताय गौरव शिंदेला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना दबाव राहील गोलंदाजावरती. कारण समोर त्याच ताकदीचा आणि त्याच धाटणीचा खेळाडू. जबरदस्त टायमिंग बघा. निर्णायक मॅच मध्ये पवन केने आता थोडासा घातक झालाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा उलटफेर करण्याचा प्रयत्न. 9 चेंडूमध्ये तब्बल 23 धावा. वरद विनायक टेंबिवली सूर्याबाय संघाचे पुरस्कर्ते. त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ खरं तर रायगडमधील एक यशस्वी पुरस्कर्ते सूर्याबाई. अनेक असे संघ जे अनेक स्पर्धांमध्ये मग टेंबिवली असो किंवा भिवंडी परिसर असो किंवा शहापूर कुठल्याही परिसरातून संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये आणून एखाद्या स्पर्धेमध्ये खेळणारे आमचे पॅकर. आणि खरं तर नो समझोता नो कॉम्प्रोमाइज. सूर्याबाई यावेळेस आपण पाहिला ओव्हरथ्रोच्या रन आल्या. बॉल अक्षरशः त्याच्या फेसवरती लागला होता तरी देखील 2 धावा आल्या आणि स्ट्राईक मिळणं पवन केनेसाठी फार महत्त्वाचं आहे. स्ट्राईकसाठी अमित नाईक धडपडला परंतु तो नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला. त्याचा रिझल्ट आला बामणडोंगरी संघ पराभूत. आता या मॅचमध्ये 8 चेंडूमध्ये 21. त्यामुळे हे 2 बॉल अतिशय महत्त्वाचे आहेत या ओव्हरचे. गौरव शिंदे या खेळाडूचे धीम्या गतीने थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो. डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. दबाव थोडासा आता गोलंदाजावरती वाढत चाललाय. पुढे एखादा विकेट जर का आता ऐरोली टीमला मिळाला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये शिरकाव करेल ऐरोली संघ. 8 बॉल 20 धावा. 8 चेंडूमध्ये 20. निर्णायक 2 चेंडू टाकतोय गौरव शिंदे हा गोलंदाज. या षटकातील शेवटचे 2 बॉल. यावेळा खरं तर आपण पहिला आतली कडा घेऊन बॉल मागे चाललाय. त्या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये 1 सिंगल आली. 7 बॉल 19 धावा. प्रतीक पाटीलला मात्र आता संकट मोचक ही भूमिका त्या ठिकाणी साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. बॅटला स्पर्श करून बॉल इनर एज लागून मागे गेला होता. 1 रन मिळाली. 7 चेंडूमध्ये 19. प्रत्येक सिच्युएशनला प्रत्येक सामन्यांमध्ये जेव्हा 7 बॉल
हे समीकरण तेव्हा तो शेवटचा बॉल त्या षटकातला फार महत्त्वाचा असतो आणि इथे देखील हा चेंडू अतिशय महत्त्वाचा आहे. जर मोठाही फटका आला तर मात्र हा सामना सोपा होईल टेंबिवलीला आणि जर का एखादा विकेट मिळाला तर मात्र अडचणी वाढतील. परंतु इथे अवांतर 1+1 2 धावा या ठिकाणी मिळतील. मॅचच्या दरम्यान वरदविनायक टेंबिवली टीमला आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 7 बॉलमध्ये 17 धावा. 7-17 हा खतरा कोणत्या संघासाठी राहील? 7 मध्ये 17 चेस करायच्या तर वरदविनायक टेंबिवली टीमला याच 17 धावा डिपेंड करायच्या आहेत. त्या ठिकाणी आपण पाहत आहे ऐरोली टीमला वाचवायच्या धावा. त्यामुळे आता भेदक गोलंदाजी, अचूक टाईपमध्ये नियंत्रण, फिल्डिंगचं स्टँडर्ड त्यांना चांगलं दाखवावं लागेल या मॅचमध्ये धावा वाचवण्यासाठी. समोर A1 पवन केने. इथे ही फटका खूप सुंदर पॅरलल आणि झेल सुटलाय. जीवनदान कॅचेस विन द मॅचेस. फटका सुंदर होता पण तो एलिव्हेशन नव्हतं. गतिमान स्ट्रोक सरळ लॉंग ऑफच्या हातामध्ये गेला होता. झेल कॅरी करता आलं नव्हतं आणि इथे एकच रन या बॉलवरती मिळाली. आता 6 चेंडूमध्ये 16 धावांचं समीकरण. 6-16 सामना शेवटपर्यंत उत्कंठावर्धक पैसा बसून मॅच. कोण जिंकणार हे आपण प्रेडिक्ट देखील करू शकत नाही या मॅचमध्ये, कारण दोन्ही संघ तुल्यबल्य आहेत. या मॅचच्या दरम्यान कधीही सामना कुठे फिरेल हे आपण सांगू शकत नाही. थोडं स्पीडअप करा प्लीज. विनंती आहे आपण लगेच थोडं स्पीडअप करा. शेवटचं षटक आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राकेश जाधव. राकेश जाधव यंग टॅलेंट धारावी टीमच्या अगेन्स्ट त्याने केलेली गोलंदाजी आपण पाहिली आजच्या स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसामध्ये. तसाच स्पेल या मॅचमध्ये त्याचा पाहायला मिळेल की एका बाजूने पवन जो पूर्णपणे सेट झालाय, त्याच्याबरोबर प्रतीक हा संयमाने खेळतोय. या 2 फलंदाजांना मात्र 6 मध्ये 16 करायच्या, त्यामुळे 2 मोठे फटके घ्यावेच लागतील या मॅचच्या दरम्यान. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने खेळले, प्रॉपर टाइम करता आले नाहीये आणि इथे पवनचा विकेट. लेझी क्रिकेट. रन व्हायला हवी होती परंतु इथे रनआउटचा विकेट मिळाला. खेळाडू बाद झाला. आता 5 मध्ये 16 प्रतीक पाटील सरसेनापती या टीमचा अतिशय अनुभवी खेळाडू, या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. आता मोनिश पाटील डाव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती चाललाय. 5 चेंडूमध्ये 16 धावा. 5 बॉल आणि 16चं कॅल्क्युलेशन मैदानाच्या दिशेने आलेलं आहे. शेवटचे 5 बॉल. लेफ्टी बॉलर. खरं तर रणनीती चांगली आहे. या ठिकाणी डाव्या हाताचा फलंदाज मोनिश मैदानाकडे गेला, परंतु प्रतीकला देखील आता आक्रमण करावं लागेल. एकच चेंडू फेस केला या संपूर्ण इनिंगमध्ये प्रतीकने आणि 2 धावा त्याने योगदान आपल्या टीमला दिलंय. यावेळी आपण पाहताय खरं तर टायमिंग आहे. बॉल मागे चाललाय. सिंगल घेतली आहे. दुसरी रन होईल का? प्रयत्न होत आहे. त्या ठिकाणी विकेटचे चान्सेस, परंतु 2 धावा आल्या. आता खरं प्रेक्षकांच्या खेम्यामधून एक चर्चा राहील. लेफ्टी समोर लेफ्टी असायला हवा होता, परंतु प्रतीककडे देखील ती क्षमता आहे. प्रतीक कुठेही फटका मारू शकतो, एवढी ताकद त्याच्याकडे, एवढी चांगली त्याची फलंदाजी आहे. त्यामुळे आता त्याला 4 मध्ये 13 करायच्या. 2 मोठे फटके घ्यावेच लागतील या मॅचमध्ये. मागे आले, जागा बनवली, वेट अँड वॉच आणि त्यानंतर मात्र हा फटका चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. निर्णायक क्षणाला मात्र आला हा षटकार. टायमिंग भरपूर सुंदर. 6 धावा आल्या. 3 चेंडूमध्ये आता 7 धावांचं समीकरण. शेवटचे 3 बॉल आणि 7 धावा. प्रतीकचा हा फटका आपण पाहिला. 6 धावा येताना पाहायला मिळाल्या. मॅच मध्ये आता ट्विस्ट. स्ट्राईक रोटेशन हे फार महत्त्वाचे. दोन्ही एंड तुम्हाला सोडावे लागतील स्ट्राईक रोटेट करण्यासाठी. या गोष्टीकडे लक्ष आपण द्यायचं आहे, अन्यथा स्ट्राईक रोटेशन हे ग्राह्य धरले जाणार नाहीये. जेव्हा दोन्ही एंड तुम्ही सोडाल तेव्हा स्ट्राईक रोटेट ग्राह्य धरली जाईल. या गोष्टीकडे सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे. शेवटचे 3 बॉल आणि 7 धावा. 3 चेंडू आणि 7चं समीकरण. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मॅच मध्ये राकेश जाधव कमबॅक करेल का? बॉल इथे मागे चाललाय. डिक्लेअर झोन मध्ये स्ट्राईक रोटेट झाली. आता मोनिश नौका फलंदाज, या इनिंग मध्ये एकही चेंडू फेस न केलेला फलंदाज हा स्ट्रायकिंग एंडला आलाय. आणि खरं तर ॲडव्हान्टेज एक आहे, लेफ्टी वर्सेस लेफ्टी, त्यामुळे थोडा दबाव राहू शकते राकेश जाधव वरती. परंतु राकेशने याच मैदानावरती 6 मध्ये 6 धावा करून दिल्या नव्हता धारावी टीमला.
त्याचा कॉन्फिडन्स लेवल थोडा हाय झालाय आणि इथे मात्र त्याला निर्णायक 2 चेंडू टाकायचे आहेत. एक मोठा फटका मैदानामध्ये खेळायचा आहे वरदविनायक टेंबिवली संघाच्या मोनिशला आपल्या संघाच्या विजयासाठी, कारण शेवटचे 2 बॉल आणि तब्बल 6चं समीकरण. चला थोडं स्पीडअप करा. मी मगाशी म्हटलं लेफ्टी समोर लेफ्टी, 2 बॉल 6, 2 चेंडूमध्ये 6चं समीकरण ऐरोली संघाच्या अगेन्स्ट या ठिकाणी आलंय टेंबिवली संघासमोर. या धाबा होतील का एक मोठा प्रश्न आहे आणि इथे मात्र या प्रश्नाचं उत्तर मोनिशला द्यायचं, तर एका बाजूने या धाबा रोखायच्या आहेत राकेशला. चांगलं बॅटल टिट फॉर टॅट. शेवटच्या ओव्हरमध्ये 25 केल्या होत्या गौरवने. आता या ओव्हरमध्ये देखील 16 धाबांचा पाठलाग करताना पहिल्या 4 मध्ये 10 धाबा आपण येताना पाहिल्या. आता शेवटचे 2 बॉल आणि 6 धाबा. प्रतीक थोडासा करता निराश झाला कारण तो नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला, पण तो आपला संघ सहकारी मोनिशकडे देखील ती क्षमता आहे. लेफ्टी बॅटर. शेवटचे 2 चेंडू आणि 6 धाबा. थोडं स्पीडअप करा प्लीज. निर्णायक मॅच आणि शेवटचे 2 निर्णायक चेंडू राकेश की मोनिश. चांगलं बॅटल. तुम्ही पाहता आदर्श ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये आदर्शवत इनिंग खेळावी लागेल. शॉर्ट ऑफ लेन बॉल मागे चाललाय. प्रतीकने घेतली स्ट्राइक. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू मध्ये आता 5 धाबा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. अतिशय चांगली गोलंदाजी. कमबॅक केला. असं वाटलं होतं की एखादा मोठा फटका येईल मोनिश कडून, परंतु त्या ठिकाणी राकेशचं कमबॅक. प्रतीक मी मगाशी उल्लेख केला या टीमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रतीक पाटील उर्फ बाट्या या नावानं तर प्रसिद्ध असणारा हा खेळाडू. भिवंडी परिसरामध्ये रायगडच्या अनेक स्पर्धांमध्ये एक वेगळी छाप त्याने सोडली, परंतु समोर यंगस्टर राकेश जाधव. शेवटचा 1 बॉल आणि तब्बल 5 धाबांची गरज. 1 चेंडू आणि 5 धाबा. शेवटचा सामना कोणता संघ खेळेल, ऐरोली की टेंबिवली? यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल. न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. प्रतीक पाटीलचा हा फटका आणि सूर्याच्या चेहऱ्यावरती आनंद. क्या बात आहे. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हार्ड लक टीम ऐरोली. आपण चांगला खेळ खेळलात आणि भरपूर प्रेक्षकांना इम्प्रेस केलं, त्याबद्दल आपलं विशेष कौतुक. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. चला दापोलीचा कॅप्टन आणि टेंबिवली संघाचा कॅप्टन. जबरदस्त बॅटिंग. सामनावीर नो डाऊट. 5 चेंडूमध्ये धावा केल्या तब्बल 16 धावा. प्रतीक पाटील ठरला या सामन्याचा हिरो. तर त्याचा कॉन्फिडन्सच सांगत होता तो षटकार मारू शकेल. यस, वेदांतला खतरी त्याने डेडिकेट केले. वेदांत यायचा आहे. खतरी एका मोठ्या खेळाडूची ओळख आहे. आपल्या साथी सहकार्या ज्याने चांगलं षटक घातलं होतं दुसरं, तो वेदांत ठरला या सामन्याचा हिरो. वेदांतने आज संपूर्ण स्पर्धेमध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. तर टॉस करून घेऊ आपण दापोली आणि टेंबिवली. 3 ओव्हरचा सामना. तर वेदांत मॅन ऑफ द मॅच. या वेदांतला पण तेजस भाई मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया आपण. दर्पण भाई आमचे पुरस्कर्ते कृष्णा मिश्रा सर आणि दर्पण सर यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत वेदांत पाटील या खेळाडूला. वेल डन वेदांत. शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच अभिनंदन वेदांत. हार्ड लक टीम ऐरोली. तर टॉस इथे संपन्न झालाय. टॉस जिंकला दापोली टीमने. प्रथम फिल्डिंगचा निर्णय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेला टेंबिवली टीमला आणि यानंतर